सोसायटीतल्या लोकांनी आणून टाकला आहे, हॉटेलमधल्या माणसाने आणून टाकलेला आहे, पण त्याला एवढं वाटलं नाही की सकाळी लोक इथे फिरायला जाणार. म्हणजे हा जो काही बेजबाबदारपणा आहे तो पण निगडीत असतो त्या सगळ्या गोष्टीशी. तरी सर्व पुढे उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय श्रोतावर्गांना मी एकच विनंती करत, आपण ग्राहक म्हणून आपल्या अधिकाराचा ज्या वेळेस आग्रह करत असेल किंवा कायद्याचा बडगा उडत असेल त्याच वेळेस आपणही दुसऱ्यांना ज्या काही सेवा देत असतो त्याही आपण तेवढ्याच आपल्या चांगल्या पद्धतीने दिल्या पाहिजेत. कुठल्याही पद्धतीची बनावट, भेसळ किंवा चुकीच्या पद्धतीनं किंवा कमी मोबदल्यामध्ये किंवा जे नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याच्या ते न देता वेगळ्या पद्धतीनं देऊ नये. आणि अशा पद्धतीने समाजामध्ये ग्राहक संघटना उभी राहत आहे आणि आपलं जे काही मालक, ग्राहक किंवा खरेदी विक्री करणार यांचं जे नातं आहे असं समोर होणार. कुठलाही एक घटक मी नुसतं भांडतच गेलो, मी प्रत्येक वस्तू घेतली मी भांडतच राहिलो तर मग मला काही न्याय मिळेल का नाही सांगता येईल. जे काय विक्री करणार आहेत त्यांनी पण म्हणलं पाहिजे की बाबा आपण म्हणतो ना 10 रुपयाच्या एखादी घेतली वस्तू मोडली ती मग बरे 10 रुपये मिळत नाही मीच आहे. आपल्याला ऐकावं लागतं आपण 10 रुपयाची घेतली आपण 20 रुपयाची घेतली असतं तर टिकलं असतं. ते साधं साधं असतं. लहान मुलांचं डोक्यात घराचा बॅट घातला तर 10 रुपयाचा मोडला तिथं नाही ते तसलंच आहे, ते ताटच असतं. तुम्ही काही 25 रुपयाची घेतला असतं तर टिकलं असतं 6 महिने असं. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी वस्तू किंवा एखादी सेवा घेत असतो नुसती वस्तूच नाही तर सेवा पण आहे ते घेत असताना ज्या दर्जाची मिळणं गरजेचं आहे त्या दर्जाची मिळाली की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर ती मिळाली नाही तर त्याच्याविषयी आपण योग्य त्या न्यायालयामध्ये योग्य त्या संघटनेकडे दाद मागितली पाहिजे. सर्व आपण सुजाण नागरिकांनी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत या ग्राहक संघटनेचं चळवळीचं सगळं स्वरूप खाली जाऊ द्यावं. या ठिकाणी मी माझं अध्यक्षीय भाषण ये कोडी 7 जण